हॅलो, वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ तेजस्वी मित्राज ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, माझी प्रेग्नन्सी जर्नी स्टार्ट आहे. तर मी वेगवेगळ्या रेसिपी माझ्यासाठी नेहमी ट्राय करत असते. तर मी आज रताळ्याच्या पुऱ्या मी ट्राय केलेल्या आहेत. सो त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आणि ह्या ज्या रताळ्याच्या पुऱ्या आहेत त्या खूप टेस्टी झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमची पद्धत काय आहे करण्याची सो ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर इथं मी मागच्या आठवड्यात मी हे रताळे घेऊन आले होते बाजारातून. तर सगळ्यात आधी तर ह्याला छान स्वच्छ धुवून घेते, थोडंसं याला कट करते आणि मग त्याला शिजायला घालते. सो हे आधी शिजवून घेऊयात छान. ओके, तर इथं तूप घेते, तूप जरा जास्त घेते. आता इथं तूप तापलंय बऱ्यापैकी. आता त्यामध्ये आपण हे जे रताळ घेतलं होतं सो ते घालून घेऊया. आणि त्याचबरोबर तिथं मी गूळ चिरून घेतलाय, तोही घालून घेते. मोठा चिरलाय मी, कारण तो खूप कडक आहे आणि वेळ लागेल चिरायला. तो आता असाही मेल्ट होणारच आहे. आता हे छान परतून घेऊया आपण तुपात. आता जरा 5 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवूया, जेणेकरून गूळ छान वितळेल आणि त्यामध्ये रताळ छान शिजेल. आता गूळ मला थोडा अजून लागणार आहे, कारण पीठ पण आपण त्यामध्ये मिक्स करणार आहे. सो त्याला पण गोडपणा येण्यासाठी गूळ अजून थोडा जास्त मी ॲड करणार आहे. तात्पुरता आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया. ओके, इथं मी अजून थोडा गूळ घालते. गुळाला किती पाणी सुटले बघू शकता. मला थोडं अजून गोड हवं होतं, त्यामुळे थोडं जास्तीचा गूळ घालते मी. ही छान परतून घेऊया. तुम्ही हवं तर याला मॅशही करू शकता मॅशरने. पण रताळ गाळ शिजलेला असेल तर मॅश करायची गरज नाही. आता हे असं शिजलंय, हे आता आपण काढून घेऊया पिठात कालवण्यासाठी. आवडीनुसार, किती आवडते त्यानुसार किंवा किती क्वांटिटी आहे त्यानुसार. आता सगळ्यात आधी इथं मी ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये मला हवं तेवढं पीठ घेते. छान असं चाळू, चांगली इथं थोडी वाकडी झाली आहे, कारण माझ्या डब्यात बसत नाही ती. अंदाजे मी
पीठ घेते. नंतर जसं जसं त्यामध्ये आपण हे मिक्सचर ॲड करू तर जसं जसं ते घट्ट होईल थोडंसं पिठाच्या अंदाजाने थोडंसं मीठ घेते. मी हातानेच टाकते, मला सवय आहे आणि मला अंदाजही येतो. आता हे जे आपण मिश्रण केलेलं होतं तर ते मिक्स करूया थोडं थोडं यामध्ये. गरम आहे ते, पण आपण हळूहळू मिक्स करूया. पूर्ण एकदा घालून घेतो जेणेकरून मला अंदाज येईल पिठाचा. हे पूर्ण मिश्रण गार होऊन दिलं आणि मग केलं तरी चालेल. सगळ्यात आधी आता मिक्सचर गरम आहे तो मी चमच्याने काढून घेते. आता अजून रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे, त्यामुळे मग मी हे आता जरा फास्ट करते. दुपारचं वगैरे तुम्ही जर निवांत केलं तर तुम्ही हे मिश्रण पूर्ण गार होऊन देऊन त्यानंतर मग मळायला घेतलं तरी चालेल. आणि असं इथे एकदा पिठात मिक्स झालं की गार होईलच तोपर्यंत. आणि पीठ मळण्यासाठी तुम्ही थोडं मोठं भांडं घेतलं तरी चालेल. तर मी माझं तसं थोडंच करणार आहे. मी 2च माणसांचा स्वयंपाक करते, सो मी चपातीला किंवा भाकरीला वगैरे पीठ मी ताटातच घेते. आणि असंही माझं किचन वाटा खूप छोटा आहे, तर मला खूप कमी जागा आहे, सो मी त्यातच ॲडजस्ट करते. आणि मला परत माझी इथं बसतच नाही पीठ मळायला, सो मग मी परत अवॉइड करते. छान असं मऊ पीठ मळून घ्यायचं आहे. लागलं तर तेलाचा किंवा तुपाचा हात तुम्ही घेऊ शकता, आणि लागलं तर तुम्ही थोडंसं अजून पाण्याचाही हात घेऊ शकता. आता बघा पिठात मिक्स झाल्यावर थोडं गार झालेलं आहे मिक्सचर. आपण जसं आता इथं मी छान मळून घेतलं आहे पीठ. त्याला तेल लावून थोडं ठेवलं होतं, तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता, म्हणजे ते छान मुरेल. तर एक 10-15 मिनटं मी त्याला मुरायला ठेवलं होतं. आता छान अशा त्याच्या पुऱ्या लाटून घेऊया. तर पुऱ्यांचा तुम्ही तुमच्या अंदाजाने किती एक पिठाचा गोळा तुम्ही घेऊ शकता. त्याचा किती तुम्हाला काढायच्यात 5-6 एका आपण चपातीमध्ये जनरली जसे आपण पुऱ्या करतो तसंच. सो त्या मी काढून घेते एक 5-6. आधी तर एक समान जाडीची चपाती लाटून घ्यायची, जसं आपण नेहमीच्या पुरी करताना करतो. एक समान सगळ्या साईडनी कडा वगैरे सगळ्या, किंवा मध्ये सुद्धा कधी काहींची थोडी मध्ये जाड राहते आणि मधल्या थोड्या जाड होतात. खरं तर ह्या पुऱ्या करताना थोड्याशा जाडच ठेवायच्या, जेणेकरून त्या सॉफ्ट होतील. एकदम पातळ लाटल्या तर त्या कडक होतात. तर मग मी आता इथं सगळ्या साईडनी कडा वगैरे सगळ्या एका साईजची छान अशी लाटून घेते. त्यानंतर मी तुम्हाला साईजही दाखवते त्याची, मी किती जाड ठेवली आहे पुरी, जेणेकरून ती छान फुगेल तेलात. आता ही छान चपाती अशी लाटून घेतलेली आहे मी. तुम्ही याच्यापेक्षाही मोठी चपाती लाटू शकता. आता मी इथं एक ग्लास घेते, ग्लास वाटी तुम्ही कशाने नेहमी पुऱ्या करता तुम्ही करू शकता. आता माझ्याकडे मेजरमेंटसाठी हे ग्लास आहे, सो ग्लासच्या आकाराचा मी घेते. आणि एवढी साईज ठेवलेली आहे, म्हणजे मी त्याची जाडी. सो त्या साईजच्या जर केल्या तर त्या छान मऊ होतात. आणि सगळ्या एका चपातीत 5 ते 6 पुऱ्या निघतात छोट्या, बिकॉज ग्लासचं हे एकदम छोटंच आहे. त्यानंतर इथं छान असं कडकडीत तेल तापायला ठेवलं होतं मी, जेव्हा मी लाटायला घेतले तेव्हाच. आणि छान असं तेल तापल्यावरच त्या पुऱ्या सोडायच्या, जेणेकरून त्या छान फुगतात. आणि छान अशा ब्राउनिश तळून घ्यायच्या, जेणेकरून छान असं त्याला रंगही छान येतो. आणि त्या बघू शकता किती फुगलेल्या आहेत, जेणेकरून पिठही छान मुरलं आहे, त्यामुळे त्या फुगलेल्या आहेत. प्लस त्या थोड्याशा जाडही लाटल्या होत्या मी, बरोबर मीडियम साईजने. सो त्या छान अशा फुगतात. खूप पातळ केलं तर त्या कडक होतात. आता त्याला मी छान एक बरोबर ब्राउनिश कलर येईपर्यंत तळणार आहे आणि मग काढून घेते. पण त्याआधी तेल खूप छान कडकडीत तापायला हवं, मग त्याला कलरही छान येतो आणि त्या तळल्याही छान जातात.
तुम्ही या कलरचंही काढलं तरी चालेल किंवा पेक्षा अजून थोडंसं तुम्हाला डार्क हवं असेल तर तसं काढलं तरी चालतील. खरं तर तुम्ही याची ना चपातीही लाटून तूप लावून खाऊ शकता नाश्त्याला वगैरे, किंवा चहासोबत जर खात असाल तुम्ही तर चहासोबत खाल्ली तरी चालेल. काहींना जर पुऱ्या खूप ऑइली वाटत असतील पुऱ्या करण्यासाठी तर तुम्ही चपाती लाटून तूप लावून ती खाल्ली तरी चालेल, जर जास्त ऑइली नको असेल तर. किंवा मग जनरली मी तर पुऱ्याच करते, कारण त्या खूप वेळ टिकतातही. आणि हे जे पीठ आहे ते सुद्धा जर तुम्ही सगळ्या आज नाही लाटल्या, उद्या लाटल्या थोड्याफार तरी चालतात. ते पीठ फ्रीजमध्ये राहतं, 1-2 ते 3 दिवस तरी तुम्ही ठेवू शकता ते पीठ. पण आत्ता तर मी थोडंच केलेलं आहे आणि थोडंच आत्ता लाटून घेणार आहेत. सो असं या कलरच्या मी काढलेल्या आहेत पुऱ्या. आता मी सगळ्या इथं पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान मस्त त्याला कलरही आला आहे, किती छान त्या फुगलेल्या आहेत आणि सॉफ्टही झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.